जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास थेट फौजदारी कारवाई होणार. बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. संबंधित अर्जाची तपासणी पोलीस विभागामार्फत होणार. सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यामध्ये मालवण जवळील समुद्रात 19,131.72 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेलसाठे. तेल उत्पादक कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार. मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये 1,250 कोटींचा घोटाळा. पुरवठादार कंपन्यांची हातमिळवणी करून जुन्या विश्वस्तांनी आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप. गुन्हा दाखल. मुंबईतील आणखी एक मोठा प्रकल्प अदानींकडे. गोरेगाव पश्चिममधील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आर्थिक निविदेत अदानी समूहाची बाजी. मुंबईत 11 मार्च यंदाचा सर्वात उष्ण दिवस. सांताक्रूजमध्ये 39°C तापमानाची नोंद. उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी मुंबई आणि परिसरातील तापमानात अचानक वाढ. नवी मुंबईतील बाजारात आवक वाढल्यानं हापूस आंब्याच्या दरामध्ये घसरण. हापूसच्या प्रतिपेटीचा दर 500 ते 1000 रुपयांनी कमी. हापूसच्या 4 ते 6 डझनांच्या पेटीचा दर 3 ते 6,000. भंडाऱ्याच्या सुकळीमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं 30 जणांना विषबाधा. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. होळी आणि धुलीवंदनानिमित्त बाजारपेठ सजली. रंगबेरंगी पिचकारी, रंग, फुगे, रंगाचे स्प्रे यासह विविध वस्तू बाजारात दाखल. पुण्यातील सिंहगड संस्थेला महानगरपालिकेचा दणका. 345 कोटींची थकबाकी थकवल्यानं एरंडवणे, कोंढवा, वडगावमधील मिळकतीची कार्यालय सील. नोटिशीनंतरही थकबाकी ठेवल्यानं कारवाईचा बडगा.